पुण्यातील खरं तर तरुणांनी कर्नाटकच्या बसला ड्रायव्हरच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली। गोळीबार मैदानाजवळ बस अडवत आता त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा पुण्यातील या तरुणांनी केली। माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतो पुण्यातले हे कार्यकर्ते आंदोलन करते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आता बसला आणि ड्रायव्हरच्या तोंडाला काळं त्यांनी फासलाय। बरोबर आहे। पुण्यातल्या गोळीबार मैदानाजवळ कर्नाटकची बस अडवत त्या बसला काळं फासलं गेलं। जो चालक होता त्याच्या तोंडालाही काळं फासलं गेलेलं आहे। कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागावी अशा पद्धतीची मागणी आणि कर्नाटकमध्ये जो प्रकार घडला त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातल्या मराठी तरुणांनी हा सगळा प्रकार केल्याचं सांगितलं जातं। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने देखील स्वारगेट परिसरामध्ये कर्नाटकला जाणाऱ्या आणि कर्नाटकच्या असलेल्या बसच्या विरोधात आंदोलन केलं होतं, काळं फासलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा काल रात्रीच्या दरम्यान हा सगळा प्रकार गोळीबार मैदानाजवळ पुण्यात घडलेला आहे। कर्नाटकचा बस ड्रायव्हर आणि बसला काळं फासलेलं आहे। प्रमुख मागणी जी आहे कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागण्याची ती बघायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातले हे जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत।